मराठवाड्यात दुष्काळाची धग वाढत असताना आता गोदावरीचा पाणी प्रश्नही पेटलाय. दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठा करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यात यावं असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. त्यानुसार पाणी सोडायला सुरुवातही झाली. पण त्याविरोधात नगर जिल्ह्यातल्या 3 नगरपालिका सुप्रीम कोर्टात गेल्या. कोर्टाने विचारणा केल्यानंतर राज्य सरकारने आपलं मत नगर जिल्ह्याच्या पारड्यात टाकलं. अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडणं योग्य नाही, कारण त्यामुळे खूप पाणी वाया जातं आणि नगर जिल्ह्यातल्या 105 गावांच्या पुरवठ्यावर ताण येतो, असं राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. या विरोधात मराठवाड्यात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. कोणी त्या ठिकाणी तिथून कोणी एक थेंब पण पाणी घेऊ नये बाकीच्या जिल्ह्याने. हे सगळं आम्हाला यापुढे शिवसेनेला सुद्धा आंदोलन करावं लागेल, आमच्या मराठवाडा वासीय शिवसैनिकांना. एका राज्याच्या विभागात पूर्ण पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना आम्ही पाणी सोडू शकणार नाही असं अफिडेव्हिट देणं म्हणजे मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याच्या जनतेच्या भावना ह्या दुर्लक्षित करणे असा त्याचा अर्थ होतो. पण नगर जिल्ह्यातल्या खासदारांनी मात्र राज्य सरकारच्या भूमिकेचं स्वागत केलंय. पाण्याची समस्या आमच्याही भागात आहे, त्यामुळे आमचं पाणी नेऊ नका, असं त्यांचं म्हणणं आहे. असं ॲफिडेव्हिट त्यांनी दाखल केलं, याचा अर्थच असा आहे की सत्याचं अन्वेषण सुरू झालेलं आहे. गोदावरीच्या पाण्यावरून आधी महाराष्ट्र आणि आंध्र या 2 राज्यांमध्ये तंटा सुरू आहे. पण आता एकाच राज्यातल्या 2 विभागांमध्ये पाण्यावरून झगडा सुरू झालाय आणि पुढारी संपूर्ण राज्याच्या नियोजनाचा विचार करण्यापेक्षा आपापल्या मतदारसंघांचा विचार करताना दिसतायत. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.